नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पांडुरंगांच्या पंढरीत कृषी प्रदर्शनासाठी आलो. यावेळी सगळे रेकॉर्ड मोडले जात आहेत. 35 लाखापेक्षा जास्त वारकरी पंढरीमध्ये पोहोचतायत. 21 किलोमीटर रांग लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. दिल्लीत CJP केंद्रीय मंत्री JP नड्डा, जितेंद्र सिंह यांच्यासोबत बैठक. प्रधान यांचा राजीनामा, आत्महत्या केलेल्यांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत, विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेतले जावे अशी अट CJPने ठेवल्याची सौरव दास यांची माहिती. मावळ तालुक्यातील दुधिवरे येथे प्रति पंढरपूर आज वारकरी भक्तांसाठी बनले श्रद्धेचं महत्त्वपूर्ण केंद्र. ज्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला प्रत्यक्ष जाता येत नाही असे हजारो वारकरी करतात इथं गर्दी. डॉक्टर संदीप डाकवे यांनी पिंपळाच्या पानावर विठ्ठलाची अप्रतिम आणि सूक्ष्म साकारली कलाकृती साकारत त्यांनी सर्व वारकऱ्यांना आणि विठ्ठल भक्तांना आषाढी वारीच्या दिल्या भक्तिमय शुभेच्छा. दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ 40 गाव येथे विद्यार्थ्यांकडून निषेध मोर्चा. या मोर्चात मोठ्या संख्येनं विद्यार्थी, पालक तसेच वकिलांचा सहभाग. प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ पुण्यात मोर्चा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. पॅलेट गनचा वापर का करण्यात आला या आंदोलकाचा डोळा निकामी झालाय. धर्मेंद्र प्रधान, गुन्हेगार शिक्षण मंत्री राहुल गांधी यांचं वक्तव्य. CJP सोबत चर्चा सकारात्मक झाली. त्यांच्या 3 मुख्य मागण्या आणि परीक्षांबाबत 5 सुधारणा विषयक सूचना होत्या. उद्या पुन्हा भेटून सरकारमध्ये झालेल्या चर्चेबाबत त्यांना माहिती देऊ, JP नड्डा यांचं वक्तव्य. रविवारी 26 तारखेला ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा. आधीच मागण्या मान्य केल्या असत्या तर एवढं झालं नसतं. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हवाच, अमित ठाकरे यांचं वक्तव्य. कल्याण पश्चिम भागात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन. काँग्रेसकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. काँग्रेसच्या आंदोलनानंतर भाजपकडून राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन. कल्याणच्या आडवली परिसरात निर्गुण हत्या करणाऱ्या 6 आरोपींना मानपाडा पोलिसांकडून अटक. जुन्या वैमनस्यातून झालेल्या या हत्येनंतर परिसरात पसरले होते भीतीचं वातावरण. मालेगावच्या आरोग्य व्यवस्थेतील अनियमिततेविरोधात भाजप शहराध्यक्ष देवा पाटील यांचं उपोषण. गर्भलिंग निदानाच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी. वरवणे येथे पुन्हा एकदा भूस्खलन. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं सावट. वारंवार कळवूनही अधिकारी घटनास्थळी न फिरकल्याचा ग्रामस्थांचा आरोप. मुसळधार पावसामुळे मावळ तालुका जलसंपन्न. पवना धरण आता 95% भरलं. पाऊस कायम राहिल्यास धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर. अमळनेर पोलिसांची गुन्हेगारावर थेट ऍक्शन. दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांकडून कारवाई. गुन्हेगारावर गंभीर गुन्हे दाखल. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या वतीनं घोषणाबाजी करत आंदोलन. विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत धर्मेंद्र प्रधान यांच्यासह सरकारचा निषेध. भिवंडीत APJ अब्दुल कलाम उड्डाण पुलावर मोदींचे फाशीचे प्रतिकात्मक पोस्टर. भाजपची पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी. पुण्यातील शिवणे येथे शिंदे पुलाजवळ 2 वळू भिडले. वळूंच्या भांडणामुळे शिवणे येथे मोठी वाहतूक कोंडी. विद्यार्थी आंदोलकांवरील कारवाईच्या निषेधार्थ अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरासह देवळाली प्रवरा बंद. राजकीय आणि सामाजिक संघटनांचे संयुक्तपणे धरणे आंदोलन. अहिल्यानगर येथील भंडारदरा धरणातून 20,000 क्युसेक वेगानं विसर्गात वाढ. पर्यटकांना प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.